नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला. तसंच शेतकऱ्यांची वीज कापणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री हजर राहणार की नाही यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच झुंजल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री अधिवेशनात निश्चितपणे हजर राहतील असं जयंत पाटील आणि आदित्य ठाकरेंनी म्हटलं, तर राज्य सरकारचं अस्तित्वच जाणवत नसून जनता वाऱ्यावर असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 28 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर असून पृथ्वीराज चव्हाण यांच्याही नावाचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे पाठवण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी भाजपकडून डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जेवणाचा कार्यक्रम असून यासाठी भाजप आमदारांना निमंत्रण देण्यात आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते नागपूरचा दौरा करणार आहेत. या ठिकाणी ते शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूरच्या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात शेतकरी सभा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा त्यांच्या स्टाईलमुळे चर्चेत आले. उदयनराजेंनी त्यांच्यावर रचलेल्या एका गाण्यावर कॉलर उडवून डान्स केला. नात नाही राजेंचा करायचा या गाण्यावर त्यांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अतिशय जवळचे मानले जाणारे रवींद्र वायकर यांची ईडीनं चौकशी केली आहे. तब्बल 7 तास ही चौकशी करण्यात आली. दरम्यान आपल्यावर कोणतेही आरोप नसून आपण चौकशीला सहकार्य केल्याची प्रतिक्रिया वायकरांनी दिली. कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आचारसंहिता भंग प्रकरणी बांगर यांच्यासह इतर 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. औंढा नगरपंचायतीच्या मतदानादरम्यान त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. शीख समुदायावर केलेल्या टीकेनंतर अभिनेत्री कंगना रणावत अडचणीत आली आहे. या प्रकरणी आज खार पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश तिला देण्यात आले होते. मात्र आज ती पोलीस स्टेशनमध्ये हजर राहणार नसून यासाठी तिने पोलिसांकडे वेळ वाढवून मागितली आहे. ईडी पेपरफुटी प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक सौरभ त्रिपाठीला लखनौमधून अटक करण्यात आली आहे. काल जीए सॉफ्टवेअरचा संचालक अश्विन कुमारला अटक केली होती. सौरभ त्रिपाठी सध्या विनर कंपनीमध्ये कार्यरत आहे. या कंपनीकडून सध्या उत्तर प्रदेश शिक्षण विभागाच्या परीक्षकांचं कामकाज पाहिलं जात आहे. त्यामुळे विनरच्या उत्तर प्रदेशातील परीक्षाही वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. ईटी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गोडाऊनमध्ये पडून असल्याचा प्रकार समोर आलाय. गोडाऊनमध्ये जागा न उरल्यानं परिषदेच्या आवारात उत्तरपत्रिकांच्या पेट्या पडून आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. दरम्यान राज्यातल्या विविध परीक्षा केंद्रावर आलेल्या उत्तरपत्रिका गोडाऊनमध्ये जमा केल्या जातात. मात्र गोडाऊनमध्ये जागा नसल्यानं या उत्तरपत्रिका आता आवारातच पडून आहेत. त्यामुळे परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार समोर आलाय. बारामतीत वीज कनेक्शन बंद केल्यानं महिलेकडून वायरमनला मारहाण करण्यात आली आहे. सूर्यनगरी भागात हा धक्कादायक प्रकार घडलाय. राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकारी असलेल्या या महिलेनं कनेक्शन बंद केल्याच्या रागातून मल्हारी चव्हाण या वायरमनला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. एसटीच्या विलिनीकरणाबाबत आज सुनावणी होणार आहे. राज्यात जवळपास अजून 70,000 एसटी कर्मचारी संपावर आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संपाच्या 15 दिवसानंतर राज्य सरकारनं 41% पगारवाढ करत संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कर्मचारी विलिनीकरणावर ठाम राहिल्यानं या संपावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाही. त्यानंतर राज्य सरकारकडून एक समिती नेमण्यात आली. या समितीचा अहवाल न्यायालयात मांडला जाणार आहे.
राज्यभरातील सरपंच उपसरपंच आज संपावर जाणार आहेत. ग्रामपंचायतींच्या मागण्यांबाबत सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नाही. त्यामुळे राज्यातले सरपंच उपसरपंच आक्रमक झालेत. या पार्श्वभूमीवर आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 1 दिवसाचा संप करण्याचा इशारा सरपंच परिषदेनं दिला. त्यामुळे राज्यभरातील 28,000 ग्रामपंचायतीचं कामकाज आज 1 दिवसासाठी बंद राहील. पुण्यातील म्हाडा लॉटरीचा अर्ज नोंदणीचा आज शेवटचा दिवस आहे. 4,222 घरांसाठी ही लॉटरी जाहीर करण्यात आली असून त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. हे पाहता अर्ज नोंदणीसाठी मुदत वाढवण्यात आली होती, ती आज संपतीये. दरम्यान पुण्यातील म्हाडाच्या या घरांसाठी 7 जानेवारीला सोडत काढण्यात येणार आहे. नाशिकमध्ये आज पाणीपुरवठा केला जाणार नाही अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. तर गुरुवारी कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाणार आहे. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून नाशिक रोडमधील पाण्याची टाकी भरणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. याची दुरुस्ती केली जाणार असल्यानं आज अनेक भागात पाणी येणार नाहीये. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं आहे. वर्ध्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत असून आज जिल्ह्यात 9.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे वर्धेकर चांगलेच गारठलेत. या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तर येत्या 2 ते 3 दिवसात थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वाशिमच्या मालेगावात सोने व्यापाऱ्यावर चोरट्यांनी हल्ला केला. यात सोनं व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असून रवी वाळेकर असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. वाळेकर हे दुकानं बंद करून घरी जात होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराजवळ हवेत गोळीबार केला. तसंच वाळेकर यांच्या अंगावर चटणी टाकून चाकूनं वार केले. यातच रवी वाळेकर यांचा मृत्यू झाला. जळगावच्या चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता सोनावणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिवेशनाआधी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. आता त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. देशभरात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये. अशात केंद्र सरकारनं राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहे. त्याचं पालन करण्याचे निर्देश सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास रात्रीची संचारबंदी आणि मेळाव्यांवर निर्बंध, विवाह सोहळा, अंत्यसंस्कार यासाठी उपस्थित असणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा अशा प्रकारची नियमावली जारी करण्याच्या सूचना यात करण्यात आल्या. देशात थंडीचा जोर वाढू लागला असून आता माणसांसोबत प्राण्यांनाही थंडी वाजू लागली आहे. अशातच आसामच्या काझीरंगा अभयारण्यात प्राण्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ठिकाणी एका हत्तीच्या पिल्लावर ब्लँकेट पांघरण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या बातम्यांसह स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. या आणि इतर बातम्यांचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.